टीम रिव्हिरिया या संघाच्या नावावरती मॅच राहिली आहे. आमचे व्यासपीठ पाहतोय समोर. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सगळे गोड व्यक्तिमत्व, आमचं कॉम्बॉक्स आणि हे सगळे प्रेक्षक मान्यवर, सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि या मॅचचा हिरो सुशांत. आणि चला मॅचला जशी सुरुवात केली जाईल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये विशालजी पाटील सर जॉईन होतील. चला मॅच कडे आपण वळूयात. नवीन फ्रेश मॅच आपण पाहतोय. वा, शंभू देत आहेत प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. चला सुलावाडा संघ बॅटिंग करण्याकरिता उतरलेला आहे आणि जर्मान गोटेकर ओपनिंग पेअर मध्ये आपण दोन बॅटर पाहत आहोत आणि बॉलर्स नेम निखिल अनिकेत आहे. स्ट्रायकर एंड वरती सुमित आणि त्याच्या समवेत साहिल. चला सुरुवात केली जाईल मॅचला. पहिलाच बॉल. वा, काय कमालीचा स्ट्रोक आहे. बरोबर ब्लॉक हॉल मधलं तिकडनं टॅप केलं आणि बॉलला पाठवलं चौकाराकरिता. धाव मिळती 4 आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. खातं उघडत असताना 4 आकड्यावरती पुन्हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. अजून इक्वेशन नाही झालं. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 8 डावा फलकावरती आपण पाहतोय. बॉल तयार. पुन्हा खेळल्यात आणि यावेळेस तिसरा. बार बार लगातार. अब की बार
तिसरी बार, तिसरा चौकार. तीन चेंडू 3 चौकार 12 धावा फलकावरती आपण पाहतोय. आणि आता त्याच्यामध्ये आणखी ऍड केला जाईल. धावा होतील फलकावरती 16. 4 चौकार जोडलेत. 16 का डोळा. पब्लिक झालीये गोळा. बोला तयार. ओ हो हो, टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला. अतिरिक्त उछाल, सरप्राइझिंग बाउन्स. आणि त्यानंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त. डॉट बॉल आलाय. 16 धावा आहेत. अंतिम बॉल, अंतिम बॉल, तो देखील सीमा पार. धावा मिळतील 4 आणि चौकाराच्या मदतीने 20 धावा फलकावरती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. बायचा 4 बॉल. त्यांनी मारलेले आहेत. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आलेला आहे शामराव. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलात परंतु अडवलाय. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. तिकडे फिल्डर होते. साहिल होते तिकडे फिल्डर. 21 धावा फलकावरती. शामराव ड्राईव्ह केलाय स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये. जणू काय व्हॉलीबॉल खेळले शामराव, परंतु बॉलला अडवलाय. आय थिंक सो व्हॉलीबॉलची देखील प्रॅक्टिस करतायत ते, त्यामुळे बॉलला अडवलं. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पुन्हा टॅप केलाय परंतु आता चान्सच नाही दिलेला बॅटरने बॉल अडवण्याचा, कारण की टप्पा पडल्यानंतर भरपूर बाउन्स झाला बॉल आणि निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 25 धावा फलकावरती आपण पाहत आहोत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथा बॉल हवेत खेळल्यात आणि यावेळेस देखील धावा मिळत आहे. 4-4-4 चौकार. पुन्हा एकदा टॅप केलाय आणि यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही तर मैदानाच्याच बाहेर गेलाय. आणखी चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 33. अंतिम बॉल. पुन्हा टाकावा लागेल, पुन्हा टाकावा लागेल अंतिम बॉल. आणखी पुन्हा टाकावा लागेल. नो बॉल आलाय. धावसंख्या फलकावरती वाढलेले आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला 35-35. यावेळेस चांगला चेंडू. डॉट आलाय. 35 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. अनिकेत आलेत गोलंदाजीवरती तिसऱ्या षटकामध्ये. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न केलाय. फिल्डर तिकडे पोहोचतायत आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक सिंगल घेतली. डॉट आहे. अंपायर एक सिंगल आहे का? येस एक आहे. 36 धावा आहेत. ड्राईव्ह केल्या बॉलला. फिल्डर दूर होते, दूर होते आणि दूर राहिले आणि दूर पाठवलाय. धावा 4. 40 धावसंख्या फलकावरती. पुन्हा बॉल तयार. ओ हो हो, यावेळेस दांडी दांडी दांडी. गुल. विकेट. आणि गोलंदाज आणि टीमचे कॅप्टन ओनर म्हणतात की होगी तेरी दांडी गुल, क्योंकि मेरा बॉलर है पॉवरफुल. विकेट काढलाय. होगी तेरी दांडी गोल, मेरा बॅटर. तेजस आलेत नवीन बॅटर. पहिला विकेट 40 वरती बसलाय. तिसरं षटक चालू आहे.
टॅप केलेला आहे आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे. धावा मिळती 4 आणि चौकाराच्या मदतीनं 44-44. पाचवा बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. यावेळेस देखील धावा मिळतील 4-4-4. चौकार 48 फलकावरती. अंतिम बॉल आतमध्ये आलाय. आतमध्ये बॉल आला आणि आता यावेळेस डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती षटक क्रमांक 3 समाप्त झाले 48 वरती. खेळायचा प्रयत्न केला परंतु आता जर बघितलं गेलं तर एक सिंगल मिळते. शामराव आलेत गोलंदाजीवरती चौथ्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे आणि सध्या सगळ्या टीमचे लक्ष आहे ना पॉइंट टेबलकडे आहेत. कारण की किती धावा आहेत, किती गुण आहेत, काय रन रेट आहे त्याच्याकडे जास्त लक्ष चाललंय. लीग टेबलमध्ये आपण हे ऑलवेज पाहतोय आणि लीगचा जर विचार केला तर सर्वात मोठी उथळपुथळ आपण लीग टेबल ओव्हरऑल जर बघितलं गेलं तर IPL मध्ये पाहिली होती 2013ला जेव्हा मॅच चालू होती मुंबई इंडियन्सची. 13 षटकं आणि 4 ओव्हरमध्ये त्यांना धावा जितक्या पण होत्या तितक्या चेस करायच्या होत्या आणि त्यानंतर अंतिम बॉलवरती तो सिक्सर जोडला होता आणि काय कमालीची मॅच पाहायला मिळालेली. तसंच काही इकडे देखील आपल्याला आता सध्या पाहायला मिळते कारण की सध्या लक्ष लागलं पॉइंट टेबलवरती. परंतु ह्या बॅटरला कोण विसरेल. तो धावा जोडतोय वेगाने. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 60. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 61. पुन्हा टॅप केलाय. धावाही 4 मिळतील. पुन्हा एकदा वन मोर टाइम लगातारचा दुसरा चौकार आला. 73 स्कोर आहे. अंतिम बॉल या षटकातील. टॅप केलाय आणि बॉल पत्रा बजाव शॉट. चौकार. बघा प्रेक्षक आपण पाहतोय जे सध्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हे आनंदी चेहरे टीव्ही स्क्रीनवरती. यस हाय हॅलो आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सत्याहत्तर धावा 4 षटकांचा खेळ जिथे समाप्त झाला तर षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज झालेला आहे दिगंबर अर्थात दिगू. पहिलाच बॉल वरती दिगंबरचं स्वागत केलंय सुवागने. धावा जोडल्या 4 आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 81 आकड्यावरती. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. तिसरा बॉल लॉंग ऑन पार. नो प्लस 4 आहे का. यस नो प्लस 4 टोटल 5 धावा मिळतील. 86 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आणखी एक 4 झाल्या 90. धावा फलकावरती.
पुन्हा एकदा खेळलेत आणि हा बॉल देखील निघून चाललाय सीमा रेषा पार. 94 94 रन्स. यावेळेस देखील अडवलेला आहे बॉल. एक सिंगल येते. 95 रन्स 95 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल आलेला आहे. आता इकडे विकेट आल्या. डॉट बॉल आहे. कोणत्या प्रकारची धाव नसेल. धाव फलक आपण पाहतोय आतापर्यंत पोहोचलेले आहेत 95 95 96 टार्गेट असेल. चला टॉससाठी यानंतर होणारी मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे लगेचच. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सुभेदार वॉरियर्स गोडवली आणि जेएम स्पोर्ट्स बेकवली. आणि दरम्यान ओमकार पवार यांचं देखील इथे शुभागमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय संकेत. पहिला बॉल. लेफ्ट हँडेड बॅटर. डावखुरात असा फलंदाज. स्ट्रायकर एंड वरती प्रसाद. पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू पासून सुरुवात. 96 धाव्यांचा वन आहे. आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती. ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिकडे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. हो पुन्हा आतमध्ये बॉल आलाय. आणखी एक चांगला बॉल आहे. चौथा डॉट बॉल आलाय. लगातारचे 4 डॉट बॉल पाहायला मिळालेत. 5वा टॅप केलाय. ड्राईव्ह केलाय आणि बॉलला पाठवलंय चौकाराकरिता. धावा मिळती 4. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल हा देखील 4 धाव्यांकरिता निघून चाललाय चौकाराकरिता. आणि त्यानंतर एका षटकाच्या समाप्तीनंतर पाठला करत आहे 96 96 धाव्यांचा 8 डावा फलकावरती आहेत. पहिलाच बॉल. यावेळेस खेळायचा प्रयत्न केलेला आहे. गोलंदाजीवरती गोलंदाज आलेले आहेत सुमित आणि पहिल्या बॉलवरती चौकार जोडलाय. पुन्हा टॅप करून खेळायचा प्रयत्न परंतु स्वतःचा फॉलोथ्रू चेंडूला चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय. दुसरा डॉट बॉल आलाय. धावफलक आपण 12 आकड्यावरती परंतु यावेळेस बॉटम हँडचा वापर करत असताना भरपूर चांगला ड्राईव्ह. 4 धावा आहेत. यावेळेस नो बॉल आणि नो प्लस 4 टोटल 5. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय जाऊन पोहोचल्यात 21. नो बॉल. पुन्हा एक. त्याचा वरती देखील जोडला 4.
आणि मिळतील टोटल 5 धाव फलक आपण पाहतो 26-26 आकड्यावरती. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या षटकातील 26 धावा आहेत. ओ अपसमचा बाहेर फुल लेंथ बॉल होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळालाय 30 धावा फलकावरती. आणि यावेळेस अंपायरचा इशारा नो +4 टोटल 5. आणि आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस देखील बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा 4. 39 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम बॉल. ड्राईव्ह केलाय. यावेळेस देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतोय 43-43. आणि विजयाकरिता आता 18 बॉल 53 ची गरज आहे. बॉल तयार होत आहे. तिसरं षटक. संकेत पहिलाच बॉल ऑप्शनचा बाहेर वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावा जाऊन पोहोचल्या. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. 4 धावा मिळतील या फटक्याच्या पाठीमागे. 48 धावा. धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 48. पुन्हा बॉल तयार होतोय. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. यावेळेस खेळायचा प्रयत्न केला परंतु वाईट बॉल आला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावा जाऊन पोहोचला गेला 49 आकड्यावरती. भरपूर चांगला चेंडू. त्यानंतर एक सिंगल मिळते. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केलेला आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय 50. बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल घेऊन स्ट्रायकर एंड वरती आपण बॅटर पाहतोय. संकेत यावेळेस चांगला फटका खेळायचा प्रयत्न केलेला परंतु डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती संकेतला आपण पाहतोय. हो चांगला बॉल परंतु तितक्याच पद्धतीने बॉल यष्टीरक्षकाकडनं मिसफील्ड झालाय. धावा 4 मिळाल्या. 54 आकड्यावरती स्कोर जाऊन पोहोचलेला आहे आता. पुन्हा गोलंदाज तयार होतोय. विकेटची गरज आहे खरं तर अशा कंडिशन मध्ये. चांगला स्ट्रोक आहे आणि यावेळेस देखील पुन्हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. धावा मिळत आहेत 4. थोडी मिसफील्ड झाली खरं तर. बॉल अडवणं गरजेचं होतं अशा कंडिशन मध्ये परंतु नाही धावा वाचू शकल्या. चौकार आलाय. शेवटचा अंतिम बॉल आहे या षटकामधला. अभि गोलंदाजीवरती अंतिम बॉल. यावेळेस चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु धावा नाही मिळणार. डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक कंप्लीट होत असताना आपण पाहतोय टोटल 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतोय 58 आकड्यावरती. विजयाकरिता 12 बॉल 38 ची गरज आहे. पॅनल्टीमेट षटकाला सुरुवात केली जाते आणि पॅनल्टीमेट षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आणि पॅनल्टीमेट षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आलेला आहे आता चला वेळ वाचवा वेळ नका जास्त घेऊ. अधिकचा वेळ नका घेऊ. निर्णय अंतिम राहील.
Umpire's decision is a last and final decision. विजयाकरिता 12 बॉल आणि 38 ची गरज आहे. बॉल तयार होतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न केलाय, डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. सुमित गोलंदाजीवरती. ओ हो दांडी गुल, फलंदाज बाद. आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर 9 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता आता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. बॉलिंगला गेलाय सुमित गोलंदाजीवरती, परंतु नवीन बॅटर बॉल टाकला. ओ हो यावेळेस खेळायचा प्रयत्न केलाय, परंतु मिसफील्ड झाले आणि त्यानंतर अडवलाय बॉल. अडवलेला आहे चेंडू. हलकी मिसफील्ड झाली परंतु सावरलं स्वतःला तिकडे. बॉलिंग टाकायचा. पुन्हा गोलंदाज तयार होतोय. नेक्स्ट बॉल. या मॅच करिता आता प्रत्येक बॉल महत्वाचा आहे आणि यावेळेस बरोबर बॉल पॉइंट लाईनच्या पलीकडे धावा मिळतात 4 आणि चौकाराच्या मदतीने स्कोर वाढतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेल्या 62 आकड्यावरती. पुन्हा गोलंदाज तयार. मारण्याचा प्रयत्न सुटला. ओ यावेळेस कीपरच्या हातात डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. टाकला बॉल. ओ यावेळेस चांगला फटका आणि बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार. येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर वाढलाय 66. आता विजयाकरिता इक्वेशन 6 बॉल 30 धावांची गरज आहे. 66 स्कोर. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. अंतिम षटक आपण पाहतोय. फायनल टी20 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली करताना आपण पाहिलं 8च धावा दिला आय थिंक सो या षटकामध्ये. आणि गोलंदाजीवरती आता अंतिम षटकामध्ये सानू आलाय गोलंदाजी करण्याकरिता. 6 बॉल 30 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंड वरती अभिला आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या धाव्यांची गरज लागेल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलेला आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाव फलक जाऊन पोहोचलाय 70 या आकड्यावरती. अजूनही 26 धाव्यांची गरज आहे. ओ अपील पाहायला मिळाली परंतु डॉट बॉल आलाय. विकेट पाहायला मिळाला. अभिच्या धावा झालेल्या आहेत 44. ओ लेगसामवरती हा बॉल. अंपायरचा इशारा येतो नो बॉल आणि धाव फलक आपण पाहतो एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाढतंय. धावसंख्या फलकावरती वाढलेल्या आहेत 71. 4 मध्ये 24. आता 3 मध्ये 24. हवेमध्ये आणि सर्कल आउटच्या माध्यमातून विकेट मिळत असताना 3रा. आकाश आलेत नवीन बॅटर. नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. 2 चेंडू आणि 24 ची गरज आहे. डॉट बॉल आले. 1 बॉल 24 ची गरज आहे आता.